औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, उदात्तीकरणाचे प्रयत्न चिरडून टाकू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषदेचं राज्यव्यापी आंदोलन. कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा पुन्हा इशारा. मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांवर कारवाईसाठी भाजप आमदार आक्रमक, तर व्यक्तिगत टीका केलीच नाही, सपकाळांचं स्पष्टीकरण. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टानं ठेवला राखून. शिवरायांच्या बदनामी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालय उद्या देणार निकाल. शंभर दिवसात एकाची विकेट, आता 6 महिने थांबा, आणखी एक विकेट पडणार. सुप्रिया सुळेंच्या दाव्यानंतर सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. मात्र योजनेत काही बदल होणार असल्याचं केलं स्पष्ट. ऊसाची एफआरपी एकरकमीच द्यावी लागणार. एफआरपी 2 टप्प्यात देण्याचा सरकारचा अध्यादेश कोर्टाकडून रद्द. राज्यातील ऊस साखर कारखानदारांना मोठा दणका. बीडमधील शिक्षक नागर गुजेंच्या आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेल्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीनं चिमुकल्याला उडवलं. अपघातानंतर दुचाकी चालक फरार, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद. आणि श्रीवर्धन डेपोच्या एसटी बसला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या.